ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्यावरील मांडलेल्या लक्षवेधीवर विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली। भाजप आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेण्याचा आग्रह केला। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर जितेंद्र आव्हाड यांचं सभागृहात नाव घेतलं, मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नसून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीला अनुपस्थित राहणं भाजपच्या 23 आमदारांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे। गुरुवारी संघाने भाजप आमदारांसाठी बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीला 23 आमदारांनी दांडी मारली। यात 2 मंत्र्यांचाही समावेश आहे। याची गंभीर दखल पक्षानं घेतली आहे। पक्षाच्या संभाव्य कारवाईबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे। नागपुरात आंदोलन करणाऱ्या संगणक परिचारकांच्या आंदोलकांवर पोलिसांनी तुफान लाठीचार्ज केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता मातंग समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला। लोकस्वराज्य आंदोलन अंतर्गत मातंग समाजाच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनात केवळ 200 ते 300 जण होते। आंदोलकांनी घोषणाबाजी करत बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांनी वेतनवाढीसाठी पुकारलेला संप तब्बल 40 तासांनंतर मागे घेण्यात आलाय। मात्र या आंदोलनाचा फटका महामंडळाला बसला असून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या आंदोलनाचा फायदा दुप्पट तिप्पटीनं भाडं आकारून खासगी वाहन मालकांनी घेतलाय। मेटाकुटीला आलेल्या प्रवाशांकडून 1.25 भाडं आकारून खासगी वाहन मालकांनी प्रवाशांची लूट केली आहे। या आंदोलनामुळे राजकीय संघटनांना राजकीय ताकद मिळाली तर कर्मचाऱ्यांना आश्वासन, मात्र सामान्य प्रवाशांचे हाल झाले, याला जबाबदार कोण असा सवाल केला जातोय। भुजबळांचं वर्चस्व असलेल्या येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीला फटका बसलाय। फळबाग आणि प्रक्रिया गटातील संचालक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुभाष निकम यांचा शिवसेनेचे उमेदवार प्रमोद पाटील यांनी पराभव केला। प्रमोद पाटील यांना 15 मतं तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 9 मतं पडली। विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवाराची निवड खुद्द भुजबळांनी केली होती। या विजयानं शिवसेनेचं मनोबल वाढलंय। यवतमाळमध्ये सरकारी शाळेत दिला जाणाऱ्या पोषण आहारात मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। मुलांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असून त्यात ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचंही उघड झालंय। मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी या उद्देशानं सुरू करण्यात आलेली ही योजनाच मुलांच्या जीवावर उठली आहे। निकृष्ट आहारामुळे मुलांचं आरोग्य धोक्यात आलंय। जिल्हा परिषदेतील एका शाळेच्या मुख्याध्यापकानं हे प्रकरण उघड केलं असून भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या इंग्रजी आत्मचरित्रातून काही लेख किंवा त्रुटी राहिल्या असतील तर त्या पुढील आवृत्तीत समाविष्ट केल्या जातील। सोनिया गांधी यांच्यावरील लेखाचाही यात समावेश असेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत टकले यांनी दिली आहे। इंग्रजी आत्मचरित्रातून 2 लेख वगळल्याचं वृत्त झी मीडियानं काल दाखवलं होतं। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। पुण्यातला विरोध लक्षात घेता सिटी प्राईड मल्टिप्लेक्समधले बाजीराव मस्तानीचे शो रद्द करत भाजपनेही चित्रपटाला विरोध केलाय। भाजप कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच पुण्यामध्ये निदर्शनं केली। या चित्रपटाचा शो पुण्यामध्ये होऊ देणार नाही असा इशारा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठाननं दिलाय। पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये बाजीराव मस्तानीला विरोध वाढतोय। पिंपरी चिंचवडमधील बाजीराव मस्तानीचे आजचे सर्व शो रद्द करण्यात आले। तर दुसरीकडे पुण्यातल्या मंगला थिएटरसमोर पतितपावन संघटनेनंही आंदोलन केलं। थिएटरसमोर अंडी फोडून आंदोलन करण्यात आलं। पुण्यामध्ये बाजीराव मस्तानीला काही संघटनांनी विरोध केला असला तरी प्रेक्षकांनी मात्र चांगला प्रतिसाद दिलाय। पुण्यातले सर्वच मल्टिप्लेक्स हाऊसफुल आहेत। हा चित्रपट पाहून आलेल्या तरुण प्रेक्षकांनी बाजीराव मस्तानी आवडल्याची प्रतिक्रिया दिली आहे। बहुचर्चित बाजीराव मस्तानी या चित्रपटाविरोधात कोल्हापुरातही निदर्शनं करण्यात आली। पतितपावन संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील उमा टॉकीजच्या समोर ही निदर्शनं करण्यात आली। किंग खान शाहरुखचा दिलवाले सिनेमाला विरोध करण्यात येतोय। शाहरुखनं देशातल्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी दिल्लीमध्ये हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। दुसरीकडे जबलपूरमध्ये दिलवाले सिनेमाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। जालन्यात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी शाहरुख खानचा दिलवाले सिनेमाचा शो बंद पाडला। शहरातल्या नीलम थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येत होता, मात्र हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहासमोर निदर्शनं करत हा सिनेमा बंद पाडायला भाग पाडला। थिएटरबाहेर राडा करणाऱ्या 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि 2 तासानंतर त्यांना सोडून देण्यात आलं।
एकीकडे बाजीराव मस्तानी आणि दिलवाले या दोन बिग बॅनर हिंदी सिनेमांची टक्कर रंगली असताना या लढाईचा फटका मराठी चित्रपटांना बसत असल्याचं स्पष्ट झालंय. सलग 2 आठवडे मराठी सिनेमांमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सिंड्रेला या सिनेमाला आता थिएटर मिळेनासं झालंय. त्याच्या निषेधार्थ ठाण्यातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी इटर्निटी मॉल बाहेर गांधीगिरी करत निषेध व्यक्त केला. यावेळी सर्वच कलाकारांनी कपाळावर काळी फीत बांधून आंदोलन केलं. दिल्लीत 3 वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणातील अल्पवयीन दोषी रविवारी मोकाट सुटणार असल्याचं स्पष्ट झालंय. दिल्ली हायकोर्टाने या गुन्हेगाराच्या मुक्ततेला स्थगिती देण्यास नकार दिला. 20 तारखेला या दोषीची शिक्षा संपली आहे. हा गुन्हेगार आता 21 वर्षांचा झालाय. त्याला मोकळा सोडणं धोकादायक आहे. त्यामुळे त्याची मुक्तता अडवण्यासाठी कोर्टानं हस्तक्षेप करावा अशी मागणी स्वामी यांनी आपल्या याचिकेत केली होती. सुटकेला स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी हायकोर्टानं स्वामी यांनी याचिकेत मांडलेले मुद्दे ग्राह्य धरले आहेत. त्याला अनुसरून दिल्ली आणि केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. दबंग सलमान खानची हिट अँड रन प्रकरणात हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली. मात्र आता सामाजिक कार्यकर्ते आभा सिंग या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्या विचारात आहेत. कोर्टानं पोलिसांच्या तपासावर भाष्य केलंय. दरम्यान सलमानच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत हे यातून स्पष्ट होत आहे. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातला प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाडचा अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळलाय. पोलीस आपल्यावर गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप समीर गायकवाडनं अर्जातून केला होता. पानसरे हत्या प्रकरणी 372 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर समीर गायकवाडला कोर्टात हजर करण्यात आलं. दरम्यान तांत्रिक कारणांमुळे या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 30 डिसेंबरला होणार आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेनं सोशल मीडियावर चांगलेच हातपाय पसरलेत. संघटनेच्या प्रचारासाठी आणि तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी थेट इंटरनेटवर पुस्तक उपलब्ध केलंय. मुस्लिम गँग्स द फ्युचर ऑफ मुस्लिम्स इन द वेस्ट असं या पुस्तकाचं नाव आहे. मुंबई पोलिसांच्या दहशतवादी पथकाने हे पुस्तक इंटरनेटवरून हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईतील सुप्रसिद्ध चित्रकार हेमा उपाध्याय हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालंय. हेमाच्या चुलत भावानं तिच्या पतीवरच हत्येचा आरोप केला. तिचा पती चिंतन उपाध्यायशिवाय दुसऱ्या कुणाकडेही हेमाला मारण्याचं कारण नव्हतं असं त्यानं म्हटलंय. तपासातही हेमाच्या पतीवरच संशयाचा रोख आहे. दरम्यान या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी विद्याधर अजूनही फरार आहे. पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातल्या मौजे अंभईमधील विवाहित तरुणानं शेजारी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी 8व्या इयत्तेत शिकत असून शेजारी राहणाऱ्या संदीप रामू सांबरे याच्या घरी ती गेली असताना या नराधमानं संधीचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी वाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी संदीप सांबरेला अटक केली आहे. न्यायालयानं आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या दिवंगत समाजसेविका मदर तेरेसा संतपद मिळण्यापासून केवळ 1 पाऊल दूर आहेत. पोप फ्रान्सिस यांनी मदरचा दुसरा चमत्कार मान्य केलाय. त्यामुळे त्यांना संतपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं रोममधल्या एका कॅथोलिक वर्तमानपत्रानं म्हटलंय. व्हॅटिकन तज्ज्ञ स्टेफनिया फ्लास्का यांनी अभिनायर या वर्तमानपत्रात याबाबत मत मांडलंय. त्यांच्या मते संतपद मिळण्यासाठी किमान 2 चमत्कार व्हॅटिकननं मान्य करावे लागतात. एका ब्राझिलियन व्यक्तीचा ब्रेन ट्यूमर बरा केल्याचा चमत्कार व्हॅटिकनच्या या एका पॅनलनं 3 दिवसांपूर्वी मान्य केलाय. त्यामुळे पुढल्या वर्षी 4 सप्टेंबरला मदर तेरेसा यांना संतपद देण्याचा सोहळा होण्याची शक्यता या वृत्तपत्रानं वर्तवली आहे. अमेरिकेत एका पोलीस अधिकाऱ्याच्या साहसाचं कौतुक होतं. एका ट्रक चालकाला भोवळ आल्यानं त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. सायरन लाईट्स यांना ट्रक चालक काहीच प्रतिसाद देत नव्हता. तेव्हा पोलिसांना कळवण्यात आलं होतं. तेव्हा एका अधिकाऱ्यांनी धावत्या ट्रकवर उडी घेत वाहनावर नियंत्रण मिळवलं. व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांचा 79वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी स्पॅनिश भाषेचं हॅपी बर्थडेचं गाणं गायलं. कॅन्डल लावून आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. व्हॅटिकन सिटीमधील कॅथलिकच्या एका युवा ग्रुपकडून वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनमधील एका कोळसा खाणीत स्फोट झालाय. या दुर्घटनेत 19 कामगार अडकून पडलेत. एकूण 52 कामगार घटनेच्या वेळी काम करत होते. प्राथमिक चौकशीत गॅसचा स्फोट झालाय. चीनमधील कोळसा खाणी या सुरक्षेत ढिलाई असल्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या भोवती नेहमीच गूढ वलय असतं. त्यांच्या कुटुंबाविषयी सुद्धा फारशी कोणाला माहिती नव्हती. मात्र खुद्द पुतीन यांनीच आपल्या कुटुंबाविषयी भाष्य केलंय. दोन्ही मुली रशियन भाषेत शिक्षण घेत आहेत. रशियामध्येच त्या अत्यंत साधेपणानं जगत आहेत. अभ्यासावर लक्ष देत आहेत असं पुतीन यांनी म्हटलंय.
ब्राझीलमध्ये व्हॉट्सअपवर कोर्टाकडून 48 तासांची बंदी घालण्यात आली होती. मात्र सोशल मीडियात याचा मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर 13 तासांतच ही बंदी उठवण्यात आली. एका केसबाबत 2 वेळा सांगूनही माहिती गोळा केली जात नसल्याकारणानं ही बंदी लादण्यात आली होती. ब्राझीलमध्ये व्हॉट्सअपचे सुमारे 10 कोटी युजर्स आहेत. पर्यावरण बचाव आणि नद्यांमधील कासवांची घटती संख्या यासाठी बोलिव्हियात नदीत कासवं सोडण्यात आली. ब्राझील बॉर्डरजवळ इथिनेज नदीत ही कासवं सोडण्यात आली. सुमारे 1 लाख कासवं नदीत सोडली गेली. या कार्यक्रमावेळी बोलिव्हियाचे जल आणि पर्यावरण मंत्री आणि राष्ट्रपती इव्हो मोरालेसही उपस्थित होते. अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये पोलिसांच्या गोळीबाराचा एक व्हिडिओ समोर आलाय. यात एक व्यक्ती चाकू घेऊन पोलिसांकडे जात असताना पोलीस त्याच्यावर गोळीबार करत असल्याचं दिसतंय. मोबाईलवर हा व्हिडिओ चित्रित करण्यात आलाय. हा व्हिडिओ आता पुरावा म्हणून कोर्टात वापरला जाणार आहे. सिरियामध्ये बंडखोरांविरोधात लष्कराला मोठ्या प्रमाणात यश मिळालंय. लष्करानं मार्जी अल सुलतान एअरबेस बंडखोरांच्या ताब्यातून सोडवलंय. मार्जी अल सुलतान शहराचा मोठा भागही लष्करानं ताब्यात घेतलाय. याच मार्गानं बंडखोरांना रसद पुरवली गेली होती. ग्रीसमध्ये पेन्शनमध्ये कपातीच्या निर्णयाविरोधात पेन्शनधारकांनी कामगार मंत्रालय आणि संसदेपर्यंत मार्च काढला. ग्रीसचं तिसरं बेलआउट 86 बिलियन युरोचं आहे. त्यासाठी सरकारनं पेन्शनसोबतच आणखीही काही ठिकाणी कपातीचे उपाय सुचवले आहेत. पण आधीच गरिबी आणि त्यात महागाई यामुळे पिचलेली जनता संतप्त आहे. एकवीस वर्षांचा ब्रिटिश नागरिक जॉर्डन जॅकोब्स थायलंडच्या कोफिफी आईसलँडवर सुरक्षित सापडला. आठवडाभरापूर्वी त्यानं फेसबुकवर आपण आईसलँडवर आहोत, आपण पुन्हा भेटण्याची शक्यता नाही असं कुटुंबियांना सांगितलं होतं. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे याबाबत सांगितलं. त्यानंतर त्याचा पोलिसांनी शोध घेतला. शिकागोमध्ये वेगळ्या तऱ्हेनं ख्रिसमसचा संदेश देण्यात आला. एका घराबाहेर घरातल्या सदस्याने सांताला एका मुलानं लिहिलेलं पत्र ठेवलं, ज्यात सणांबाबतची माहिती सांगण्यात आली आहे. 2012च्या सँडी हुक शूटिंगनं लोकांना हा संदेश देण्यास प्रेरित केलं होतं. भारताच्या यजमानपदाखाली पुढील वर्षी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीमला पाठवायचं की नाही हा निर्णय पाकिस्तान सरकार घेईल. आम्ही केवळ सरकारच्या आदेशाचं पालन करू असं काल PCB अध्यक्ष शहरयार खान यांनी म्हटलं. अजिंक्य रहाणेच्या शानदार सेंचुरीमुळे 300 रन्सचा टप्पा गाठूनही मुंबईला विजय हजारे ट्रॉफीमध्ये राजस्थानकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे सेमीफायनलचा प्रवास जवळपास अवघड झालाय. मुंबईनं राजस्थानसमोर 301 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. कामात पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या BCCIनं IPLमधील रिटर्न प्लेयर्सना मिळणाऱ्या वेतनाची रक्कम सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. IPL अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नवीन फ्रँचायझी पुणे आणि राजकोट यांच्यासाठी रिटर्न करण्यात आलेल्या प्लेयर्सचं मूळ वेतन वेबसाईटवर टाकण्याची घोषणा केली. खलील अहमदची भेदक गोलंदाजी आणि वॉशिंग्टननं सुंदर तसंच विराट सिंगच्या हाफ सेंचुरीच्या जोरावर भारताच्या अंडर-19 क्रिकेट टीमनं तिरंगी मालिकेत श्रीलंकेवर 4 विकेट्सनं विजय मिळवला. प्रथम बॅटिंगला आलेल्या श्रीलंकेच्या टीमला 221 रन्सचीच मजल मारता आली. या लक्ष्याचा भारतीय टीमनं सहज पाठलाग करत विजय मिळवला. पाकिस्तान सुपर लीग T20 टूर्नामेंटच्या आदर्श खेळाडूंच्या यादीत समावेश न केल्यानं पाकिस्तानचा दिग्गज बॅट्समन मिसबाह उल हक आणि युनुस खाननं नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हे दोघं PSLमधून माघार घेतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. मुंबईमध्ये झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेतल्या मुख्य स्पर्धेचं विजेतेपद उत्तर प्रदेशमधल्या राम निवास या बॉडी बिल्डरनं पटकावलं. तर मिक्स डबल्स बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपचा किताब श्वेता राठोड आणि रॅन कॅनल यांनी मिळवला. तळवळकर जिम्नॅशियम आणि इंडियन नॅशनल बॉडी बिल्डिंग फेडरेशनने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. जपानमधील योकोहाम इथं सुरू असलेल्या क्लब फुटबॉल वर्ल्ड कप टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये बार्सिलोनानं फॉरवर्ड लुईस सुआरेसच्या हॅट्रिकच्या जोरावर गोंजावा एव्हरग्रँडे क्लबला पराभवाची धूळ चालली. या विजयासह बार्सिलोनानं क्लब फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली. फिफाचे निलंबित अध्यक्ष सॅप ब्लॅटर आणि उपाध्यक्ष मोइकेल प्लॅटिनी विरोधाच्या
यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची सुनावणी फिफा न्यायालय करणार आहे। ब्लॅटर फिफा न्यायाधीशांच्या पुढे स्वतःची बाजू मांडतील। ब्लॅटर हे स्वित्झर्लंडच्या कायद्याच्या कचाट्यात अडकले। 2011 मध्ये प्लॅटिनी यांना 20 लाख स्विस फ्रँक दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। या प्रकरणी निर्णय सोमवारपर्यंत येण्याची शक्यता आहे। मनोरंजन विश्वातल्या काही घडामोडी। डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो या मराठी सिनेमाच्या यशानंतर समृद्धी पोरे दिग्दर्शित हेमल कसा हा हिंदी सिनेमा ऑस्करच्या अंतिम 309 चित्रपटांच्या यादीत जाऊन पोहोचलाय। मात्र मराठी सिनेमा कोर्ट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर गेलाय। लॉस एंजेलिसमध्ये मागच्या महिन्यात सिनेमाचे ज्युरींसाठी अनेक शो झाले, त्यात हेमल कसानं ऑस्करच्या जवळपास 309 सिनेमांच्या यादीत प्रवेश निश्चित केला। 88व्या अकॅडमी अवॉर्ड्स फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत कोर्ट, तर ओपन कॅटेगरीमध्ये हेमल कसा हिंदी, नाचोमिया कुंपसार ही कोकणी फिल्म, जलम मल्याळम सिनेमा, आमी रंगी तरंग हा कन्नड सिनेमा या 5 सिनेमांची निवड करण्यात आली होती। शाहरुख खान स्टारर फॅन सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। सिनेमातील शाहरुखच्या लुकची प्रचंड चर्चा आहे। सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार असून आर्यन खन्ना आणि राज अशा 2 भूमिकांमध्ये तो दिसणार आहे। यातील राजच्या लुकमध्ये शाहरुख हटके दिसला असून शाहरुखचा अंदाज त्याच्या चाहत्यांसाठी नवा आहे। सनी देओलचं दिग्दर्शन असलेल्या मच अवेटेड घायल रिटर्न्स सिनेमाचा नवा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे। ट्रेलरच्या सुरुवातीला सनीचा आतापर्यंतचा सगळ्यात हटके लुक रसिकांना पाहायला मिळतोय। ट्रेलरमध्ये सनी ब्लेड शेवमध्ये दिसतोय, त्यानंतर पुन्हा एकदा सनीचा धासू अंदाज रसिकांना पाहायला मिळतो। घायल रिटर्न्स 15 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे। कतरिना आगामी फितूर सिनेमाच्या सेटवर झालेल्या काही प्रॉब्लेम्समुळे नाराज झाली आहे। सिनेमातल्या काही गोष्टी दिग्दर्शक अभिषेक कपूरला पसंत पडल्या नाहीत, त्यामुळे त्यानं काही सीन्स रिशूट करण्याचा निर्णय घेतला। यात कॅट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या काही प्रेम दृश्यांचाही समावेश होता। पुन्हा शूटिंग करावं लागणार असल्यामुळे कॅटचा पारा चांगलाच वाढला। राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित मच अवेटेड मिर्झिया सिनेमाचा टीजर लॉन्च करण्यात आला असून या सिनेमातून अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून या सिनेमाबद्दल उत्सुकता सगळ्यांनाच आहे। इश्किया आणि डेड इश्किया सिनेमातील अरशद वारसी आणि नसरुद्दीन शाह या जोडीला रसिकांनी चांगलंच डोक्यावर उचललं होतं। पुन्हा ही दोघं एकत्र केव्हा दिसली याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। मात्र रसिकांची प्रतीक्षा संपली असून इरादा या सिनेमात ही दोघं पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत। सिनेमाचं दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक निशांत त्रिपाठी आणि अपर्णा सिंह हे करणार आहेत। 2010 साली आलेल्या रोबोट सिनेमानं बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले होते। रजनीकांतची जबरदस्त ऍक्टिंग, ऐशच्या सौंदर्याची भुरळ आणि ए.आर. रेहमानच्या संगीताची जादू रसिकांना भुरळ घालण्यात कमालीची यशस्वी ठरली होती। सिनेमात वापरण्यात आलेले स्पेशल इफेक्ट्स ही प्रभावशाली होते, त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती। मात्र आता रोबोटच्या सिक्वेलवरून पडदा उठला असून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सिनेमात प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। अक्षय कुमारनं नुकतंच याबाबत ट्विट केलं असून रजनीकांत, ए.आर. रेहमान आणि सिनेमाचा दिग्दर्शक शंकर बरोबर फोटो पोस्ट केला। यारिया या सुपरहिट सिनेमानंतर दिव्या कुमार घोसला सनम रे हा नवा सिनेमा घेऊन येते आहे। ही एक लव्ह स्टोरी असणार असून सिनेमात यामी गौतम आणि पुलकित सम्राट प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत। ऋषी कपूर यांचाही एक वेगळा अंदाज या सिनेमात पाहायला मिळणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।